नमस्कार माता आणि बहिणींनो. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आहे. तर याचे 1 वर्ष कंप्लीट होत आलं आहे आणि त्याच्याच संदर्भात जर बघितलं तुम्ही तर जो 12वा हप्ता जो आहे जून महिन्याचा आणि त्याच्यानंतर आता उद्यापासूनच जुलै महिना सुरू होत आहे. तर या दोन्ही महिन्याचे हप्ते जे आहेत ते कधी मिळणार याची जी माहिती आहे, तर आजपासून तुम्ही बघाच की याचे मंत्रिमंडळाचे जे पावसाळी अधिवेशन आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे. आणि त्याची जी माहिती आहे, ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं की सभेमध्ये काय केली, की आज त्याची माहिती दिली आहे. तर ते कधी दिले जाणार याची त्यांनी काय केलं होतं, की आजच्या याच्या ह्याच्यात काय केलं होतं, की एक सर्वसाधारण माहिती दिली होती, की पैसे कधी ट्रान्सफर होतील महिलांच्या अकाउंटमध्ये. आता ही जी योजना आहे, ती डी योजना आहे. त्याच्यामध्ये काय होतं, की तुम्हाला डायरेक्टली तुमच्या खात्यावरती पैसे येतात. आता बघा सध्या सगळ्यात तर पहिलं असं असतं, की मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार सगळ्यात पहिलं अर्थ विभाग जो असतो, अर्थ विभाग जे येतो, जे की अजित पवार यांच्याकडे येतो. तर हा काय करतो, की जो विभाग आहे महिला सक्षमीकरणाचा जो विभाग आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हा येतो. मंत्री जे येतात ते आदित्य तटकरे येतात आणि हा विभाग येतो महिला आणि बालविकास विभाग. तर याच्याकडे काय करतं, की पहिले ट्रान्सफर केले जातात पहिले. पहिले ट्रान्सफर केले जातात आणि त्याच्यानंतरनं काय होतं, की तुमच्या अकाउंटमध्ये डी-बी-टीद्वारे दिले जातात. आता ते कधी येणार याची माहिती त्यांनी काय केलेली आहे, की मुख्यमंत्री तर आजच्या सेशनमध्ये काय केलं होतं, की तुम्ही बघू शकता हे 30 जूनचं आहे 11:15 वाजता वगैरे 10 वाजून 11 वाजून 3 मिनिटांनी यांनी काय केलं, की याच्यावरती भाष्य केलं होतं. तर याच्यामध्ये मुख्यमंत्री असे म्हणलेले आहे, की हा जो पैसे जे आहेत जून महिन्याचे पैसे, त्याच्यानंतरनं जो 12वा हप्ता आहे तो जून महिन्याचा आणि त्याच्यानंतर 13वा हप्ता. हे असे 2 हप्ते जे आहेत ते एकूण जे आहेत ₹1,500 आणि ₹1,500 असे ₹3,000 जे आहेत, ते महिलांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील. दुसऱ्या आठवड्यापर्यंत काय होते, की सगळ्या महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे खाते जमा होणार आहेत. तर दोन्ही मिळून तुम्हाला ₹3,000 ह्या काय होतील लवकरात लवकर जमा होतील आणि याच आठवड्यामध्ये काय होतील, की महिलांना काय होईल, की जो अर्थ विभाग आहे तो पैसे महिला आणि बालविकास विभागाकडे पाठवेल आणि त्याच्यानंतर डी-बी-टीद्वारे प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती शेअर करा. धन्यवाद.